students, welcome in video lecture for 12th standard. Already we started the mechanical properties of fluid. In last lecture we have discussed the excess pressure across the free surface of the liquid. In this lecture we are going to learn the new point is there, the excess pressure inside a drop and bubble. See, here in this lecture we have to see a drop is there, liquid drop is there, otherwise the bubble is there. In that, whatever the pressure which is present inside and what is the pressure which is present outside. हे लेक्चर मध्ये थोडंसं मराठी वापरणार आहे. 12वीच्या काही मुलांची अशी डिमांड आहे की थोडंसं ते मराठीतून व्हावं, त्यासाठी हे मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करते. सी, आपल्याकडे हा लिक्विड ड्रॉप आहे. वी हॅव दॅट लिक्विड ड्रॉप. We know the liquid drop is spherical in shape. आपल्याला माहिती आहे लिक्विड ड्रॉप जे आहेत त्यांचा जो शेप आहे हा स्पेरिकल शेप आहे. आता ह्याच्या हा लिक्विड ड्रॉपचा जर आपण इथे विचार करतो तर ह्याच्या आतमध्ये जे असणार आहे ते लिक्विड असेल. ओके, त्याच्या आउटसाइड दॅट ड्रॉप एअर इज प्रेझेंट. दॅट मीन्स इथं दोन मीडियम प्रेझेंट आहेत. एक आहे ते लिक्विड मीडियम आहे, दुसरं जे आहे ते एअर मीडियम. आता हा जो पृष्ठभाग आहे, हा जो सरफेस आहे, इट इज अन इंटरफेस. हा काय आहे? इंटरफेस इन बिटवीन एअर अँड लिक्विड. ह्या दोघांमध्ये असणारा इंटरफेस आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे की हा जो लिक्विड जो ड्रॉप आहे त्याचा हा जो पोर्शन आहे इथं मोलिक्युल्स प्रेझेंट आहेत. ॲट दॅट प्लेस द मोलिक्युल्स आर प्रेझेंट. ओके, आता हे मोलिक्युल्स काय करते? दीज मोलिक्युल्स ट्रायज टू मिनिमाइज द सरफेस एरिया ऑफ दॅट ड्रॉप. ह्या ड्रॉपचा सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ते जे लिक्विड्स आहेत ते आर ट्रायज टू कम क्लोज टू इच अदर. ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. ते जर अशा पद्धतीने तिथे प्रेझेंट असतील, दे आर ट्राईंग टू क्लोज टू इच अदर. त्याच्यामुळे हा जो सरफेस आहे, हा जो सरफेस एरिया आहे तो कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी ते जवळ येण्याचा प्रयत्न करतील, सो ह्या प्रोसेसमध्ये काय होईल की द प्रेशर विच इज प्रेझेंट इनसाइड द ड्रॉप इट इज गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे आता आपला इथं जो प्रेशर आहे तो इन्क्रीज होणार आहे. आता हा प्रेशर इनसाइड आहे त्याला आपण PI ने डिनोट करू. द प्रेशर विच इज प्रेझेंट इनसाइड अँड द प्रेशर विच इज प्रेझेंट आउटसाइड. त्याचं आणखी एक साधं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बलूनमध्ये ज्यावेळी आपण फुगा वगैरे त्या बलूनमध्ये किंवा त्या फुग्यामध्ये ज्यावेळी आपण हवा भरणार आहे, तो दोऱ्याने आपण टाय करणार आहे, त्यावेळी आपल्याला तिथे जाणवते की ज्यावेळी फुगवलेला बलून असेल त्याच्यामध्ये हवा आहे. मग याचाच अर्थ त्याच्यामध्ये आतमध्ये जो प्रेशर आहे बलूनच्या आतमध्ये, तो बलूनच्या बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय जास्त. जसं आपण त्याला कट करणार आहे ती पटकन हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मग इथं आपल्याला हे कळतं की ते प्रेशर विच इज इनसाइड द ड्रॉप इट इज ग्रेटर दॅन द प्रेशर विच इज आउटसाइड. म्हणजे काय, आतमध्ये जो वॉटरचा आपला लिक्विडचा ड्रॉप आहे त्याच्या आतमध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर आउटसाइडच्या प्रेशरपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता आपण जर इथं विचार करतोय ना ड्रॉपचा, ओके, हा आपला जो आहे हिअर इज वन ऑफ द ड्रॉप. ओके, त्याच्या आतमध्ये आता आपण सांगितलं की हिअर व्हॉट इज प्रेझेंट, लिक्विड इज प्रेझेंट. हिअर इज द लिक्विड, हिअर इज द एअर. जर ह्या ड्रॉपला आपण आतल्या साईडने जर बघितलं, इफ वी आर सीइंग दिस सरफेस, हा जो सरफेस आहे आपण आतल्या बाजूने बघितला फ्रॉम इनसाइड, हा सरफेस आपल्याला कसा दिसणार आहे, फ्रॉम इनसाइड. आपण त्याला आतमधून पाहिलं, आतमधून इट इज अ कॉन्क्यू. ओके, आणि हा जो सरफेस आहे हा आपण हा बाहेरच्या साईडने बघितला म्हणजे इट इज सीन फ्रॉम अबोव. वरून जर त्याला पाहिला आउटसाइड, इट्स शेप इज गोइंग टू चेंज आणि त्याचा जो शेप असणार आहे तो कॉन्व्हेक्स असणार. ओके, आत्ताच इथं आपण डिस्कस केलं द प्रेशर जो आहे तो ड्रॉपच्या आतमध्ये असणारा जो प्रेशर आहे, प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर than the pressure outside the drop. So here we can say the pressure in concave surface is greater than the pressure in convex surface. From that we are getting this.
वेदर दे आर आस्किंग MCQ, कन्सेप्शनल लेवलचे जर MCQ आले तर त्याच्यासाठी हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा पॉईंट. आता आपण महत्त्वाच्या लेक्चरमध्ये इफ यू रिमेंबर वी सी द केसेस related T1, T2, T3. Any liquid drop is present on the solid surface. In that interface, there are three types of surface tensions. Forces are there, and that forces are due to the surface tension because of the interfaces. कुठल्याही एखाद्या सॉलिड सर्फेसवरती जर लिक्विडचा ड्रॉप असेल तर तिथे आपल्याला तीन प्रकारचे फोर्सेस मिळतात ड्यू टू द सरफेस टेन्शन. एअर अँड लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानुसार जर असेल किंवा एअर आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानुसार असेल आणि लिक्विड अँड सॉलिडचे हे पाठीमागच्या मला वाटतं पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये ते झालेले होते. आता आपण हे थोडंसं बघूया तो छोटा ड्रॉप आहे, स्मॉल ड्रॉप. तो आपल्याला कसा मिळतो जरा थोडंसं बघूया, थोडं रिवाइज करूया. स्मॉल ड्रॉप, दुसरा जो आहे तो लार्ज ड्रॉप, नेक्स्ट इज द शेप ऑफ अ ड्रॉप. कशावरती ठरते हे आपल्याला बघायचं आहे. आपण त्याला असं म्हणू शकतो की हे जे सगळं आपण जे बघतो डेरिव्हेशन हे काय असू शकते, द एक्सप्लेनेशन. ॲक्च्युली आपल्याला हे डेरिव्हेशन बघायचं आहे, द एक्सप्रेशन इनसाइड द ड्रॉप. त्याच्या आधीचा जो पॉईंट आहे तो आपण बघतोय, तो वरती मी हेडिंगमध्ये लिहिलेलं नाही. एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स. म्हणजे ड्रॉप आणि बबल हे कसे फॉर्म होतात ते सांगण्याचं काम आपण इथे करतो. एक्सप्लेनेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ अ ड्रॉप अँड बबल. ओके, आता हे जे पॉईंट बघायचे पॉईंट एक्झॅक्टली आपल्याला काय बघायचं. आपण छोटा ड्रॉप जर बघितला वॉटरचा असेल, इट इज स्पेरिकल इन शेप, आपल्याला माहिती आहे. बट व्हाय दिस हॅपन, व्हेनेवर द स्मॉल ड्रॉप इज प्रेझेंट देअर वी नो इट शेप इज स्पेरिकल. व्हाय, हिअर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम अँड दॅट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज नेग्लेक्टेड. या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कमी असते, ती निग्लेक्ट केली जाते. सो दिस शेप इज स्टेबल ड्यू टू द लेस सरफेस टेन्शन. मग ह्या केसमध्ये त्याचं जे सरफेस टेन्शन आहे इट इज अ लेस सरफेस टेन्शन अँड ड्यू टू दॅट लेस सरफेस टेन्शन दॅट स्मॉल ड्रॉप ऑलवेज ऑकर इन स्पेरिकल शेप. तो प्रत्येक वेळेस आपल्याला स्पेरिकल शेपमध्ये दिसतो. थोडंसं जर आपण पुढे गेलो रिलेटेड टू द लार्ज ड्रॉप, we can't say the large drop is spherical. Sometimes what happen, suppose here the one of the block is present there. In that large drop, it is not present in a spherical shape. It is flattened. तो त्या solid surface वरती पसरलेला असतो. Why this happen here? In this case, here that energy due to the gravity it dominates. क्या केसमध्ये काय होते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज डॉमिनेट ड्यू टू द इफेक्ट ऑफ अ ग्रॅव्हिटी. सो हिअर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बिकम मिनिमम. ओके, अँड इट विल ट्राय टू ब्रिंग द सेंटर ऑफ अ ग्रॅव्हिटी ॲज लो ॲज पॉसिबल. त्या केसमध्ये काय होते की आपली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होते. कशामुळे, ड्यू टू द इफेक्ट ऑफ अ ग्रॅव्हिटी. अँड इन दिस केस इट विल ट्राय to bring the center of gravity as low as possible. त्याच्या ड्रॉपचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली आणण्याचा प्रयत्न करते. ड्यू टू धिस द लार्ज ड्रॉप इज नॉट प्रेझेंट इन अ स्पेरिकल शेप बट इट इज फ्लॅटन्स, म्हणजे तो पसरलेला असतो. ओके, आता पुढचं बघूया द शेप ऑफ ड्रॉप. कुठल्याही ड्रॉपचा हा शेप त्याला येतो ते कशावरती डिपेंड आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, द शेप ऑफ ड्रॉप इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सॉलिड, नेचर ऑफ solid surface on which the drop is placed. त्याचा अर्थ काय की ज्या कुठल्या सॉलिड सरफेसवरती तो ड्रॉप जर प्रेझेंट असेल तर त्या सॉलिड सरफेसचं नेचर काय हे ठरवतं की ह्या ड्रॉपचा शेप काय असला पाहिजे. इफ यू वॉन्ट टू टेक द एक्झाम्पल ऑफ द वॉटर अँड द प्लास्टिक प्लेट, सी व्हेनेवर वी आर गोइंग टू सी द वॉटर when it is comes in contact with the plastic plate, it will spread totally. It will not take a spherical shape. It will wholly it is going to spread. Why this happen? In that there is a big attraction in between water molecule and the plastic molecule. आपण एक साधं एक्झाम्पल घेतलं, वॉटर मोलिक्युलचं जर एक्झाम्पल घेतलं, प्लास्टिकची प्लेट घेतली तुम्ही ती घरी करून पाहू शकता. त्याच्यावरती जर तुम्ही पाणी ओतलं तर त्या पाण्याचे थेंब जे असतील त्यांना कुठलाही शेप नाही मिळत, ते स्प्रेड होतं टोटली. असं का घडतंय? द वॉटर मोलिक्युल्स दे आर अट्रॅक्टेड
toward the molecules of the plastic. Okay, so this way here just we discuss about the formation of explanation of a drop and bubble. Drop जे असतील किंवा बबल असेल त्यांचं फॉर्मेशन कसं होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं हा पॉईंट आपण थोडासा डीपली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं आपल्याला एक डेरिव्हेशन बघायचं. आता इथं ऑलरेडी मी त्याचं हेडिंग दिलेलं आहे एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप. त्याला आणखी एक नाव दिलं जातं लाप्लासिस लॉ फॉर द सरफेस मेम्ब्रेन. हा स्टेट बोर्डसाठी आपल्याला 3 मार्कासाठी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. आता दिस इज रिलेटेड टू दॅट इन्फॉर्मेशन. आत्ता जी आपण सगळी इन्फॉर्मेशन बघितली तीच इन्फॉर्मेशन आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची. नाव फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर स्पेरिकल ड्रॉप. हियर वी आर गोइंग टू कन्सिडर वन स्पेरिकल ड्रॉप. Okay, see in that drop here its radius is r. Now we increase the surface of the drop little. आपण इथे काय करतो हा जो ड्रॉप आहे त्याचा सरफेस थोडासा वाढवतोय. थोडासा वाढवतो म्हणजे कितीने वाढवतोय. Here we are going to increase the surface of the drop little by delta r. म्हणजे इथे काय करणार आहे आपण here there is an increase in the surface area of that liquid drop. आता ह्याच्यामध्ये आपण जो बदल केला आहे ह्याची जी रेडियस हा हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे किती असणार आहे जेच्या आर. ओके, आपण आतमधला जो शेप आहे त्याची जी रेडियस आहे ती आर आहे. बाहेरचा जो असेल शेप हियर इट इज अ लिटिल डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये आर ते डेल्टा आर एवढी इन्क्रीज ह्याच्यामध्ये झाली. इफ वी आर टॉकिंग अबाउट द आउटर स्पेरिकल शेप हियर वी विल गेट द रेडियस. ह्याची जी रेडियस असणार आहे ती काय असेल r plus delta r. Okay, simple information is there. जास्त काय अवघड नाही, खूप साधं आणि सोपं एक्सप्रेशन आहे. हियर नाव सी हियर जस्ट वी डिस्कस. आत्ताच आपण विचार केला काय लिक्विड ड्रॉपमध्ये जेव्हा आहे तो प्रेशर आहे तो प्रेशर कुणापेक्षा जास्त आहे त्याच्या आउटसाईडच्या प्रेशरपेक्षा. ओके, जस्ट नाव वी डिस्कस. आता इथं आपण काय म्हणतो की हियर वी आर गोइंग टू से इनसाइड द ड्रॉप प्रेशर इज मॅक्सिमम compared to the outside. That means here excess pressure is present there. Let me write here consider a drop. Okay, here we increases the area of that drop by increasing its radius delta r. So here we can say pi. What is pi? Pi is the pressure inside the drop. Next is 0, P0. Next P0, it is pressure outside the drop. आताच आपण पाहिलं की फॉर्मेशन ऑफ अ ड्रॉप आणि बबल्स मध्ये आपण पाहिलं काय पाहिलं आपण प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड द ड्रॉप. आतमध्ये असणारं प्रेशर जर जास्त असेल याचाच अर्थ इथं एक्सेस प्रेशर आहे कुठं प्रेझेंट आहे इनसाइड द ड्रॉप. आपल्याला आणखी एक किंमत मिळते इथं की अशी असेल एक्सेस प्रेशर काही ठिकाणी हे पी ही डिनोट केलंय. नो डाऊट तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. इट इज नथिंग बट पी आय मायनस पी0. ओके, जस्ट नाव वी से हियर द इंक्रीज इन दॅट रेडियस. द रेडियस इज increases by delta r, but that increase in radius is not more. It is very small. We can say that delta r is small. So I want to tell you one thing. If delta r is small, that means the pressure which is present inside the drop, it is constant. So here delta r is small. So pressure inside drop, it is constant. Now what we have to do here? आपण इथे काय करायचं? We have to find out the work done by two process. The work done by the surface tension and another is there the work done by the excess pressure. Here see that here first of all we have the initial surface. Next we got the final surface. पहिला जो आहे तो आपला इनिशियल सरफेस आहे, दुसरा जो आहे तो आपला फायनल सरफेस. मग आपण त्याचे एरियाज फाइंड आउट करूया. सो हियर लेट वी गो नेक्स्ट पॉइंट. लेट A1. What is A1? A1 is the
initial surface area of drop, initial surface area of drop. We know our that drop is spherical in shape, so its formula is there 4 pi r square. R is the radius of that drop when it is present in the initial position. त्यानंतर परत काय झालं, याच्यामध्ये थोडासा बदल झाला. काय बदल झालाय, त्याची रेडियस r राहिलेली नाही तर ती r प्लस डेल्टा r झाली. सो आपल्याला दुसरा पॉईंट इथे मिळतो A2. व्हॉट इज A2? इट इज अ फायनल सरफेस एरिया ऑफ अ ड्रॉप. आता हे सगळं लिहिलं मी ॲज इट इज करूया. आता हा जो आहे याची किंमत कशी होणार आहे, 4 पाय r. आता इथं आपण नुसतं r घेणार नाही, काय घेणार आहे इथं आपण r प्लस डेल्टा r ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा जो ब्रॅकेट आहे हा आपल्याला सॉल्व करावा लागेल. सो सिंपल, हियर A2 is equal to 4 pi as it is. Here what we will get, r square plus 2r into delta r plus delta r square. की आपण सिम्प्लिफाय केलं तर मी मल्टिप्लाय करूया 4 pi r square plus 8r into delta r plus 4 pi delta r square. आता ही जी किंमत आहे ती A2 ची. वरतीच आपण सांगितलं की डेल्टा r हा खूप छोटा आहे, हे डिस्प्लेसमेंट आहे, डेल्टा r इज स्मॉल. त्यानुसार आपण डेल्टा r स्क्वेअर हे पण खूप छोटे आहे. सो हियर डेल्टा r स्क्वेअर इज निग्लेक्टेड. आपण हा निग्लेक्ट करूया, म्हणजे जी शेवटची टर्म आपली येणार आहे तिला आपण काय करतो इथं निग्लेक्ट करतो. मग आपल्याकडे फक्त दोनच टर्म राहतील. कुणासाठी, A2 साठी. काय किंमत होईल, A2 is equal to 4 pi r square plus 8 pi r into delta r. आता आपल्याला जे मिळाले ते कशामध्ये इन्क्रीज झाले, सरफेस एरियामध्ये इन्क्रीज झाले. सो हियर मी आता हा इन्क्रीज कसा झाला, रेडियसमध्ये इन्क्रीज झाल्यामुळे त्याचा सरफेस एरिया पण आपला इन्क्रीज झाला. मग आपण इथे इन्क्रीज काढू शकतो. कोणामध्ये इन्क्रीज झालेले, रेडियसमध्ये पण झाली आणि ती परत कोणामध्ये झाले, सरफेस एरियामध्ये. सो इन्क्रीज इन सरफेस एरिया, increase in surface area by dA. आपण dA किंवा चेंज झाला एरियामध्ये कसा मिळतो आपल्याला, A2 minus A1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A2? A2 ची किंमत आपण तिथे वरती आहे 4 pi r square plus 8 pi r minus A1. A1 ची किंमत आपल्याला आहे वरती लिहिले बघा इथे 4 pi r square. 4 pi r square साधा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणजे सेम टर्म आहे, त्यांना निगेटिव्ह साइन आहे, अपोजिट साइन आहे, त्या कॅन्सल होतील. देअरफॉर हियर वी विल गेट 8 pi r. इथे dr आहे, वेट जस्ट मिनिट, 4 pi r square. इथे आपल्याला मिळाली किंमत, दे बोथ आर गोइंग टू कॅन्सल, 8 pi r into dr. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला ही जी किंमत मिळाली ते कशी मिळाली, इन्क्रीज इन द सरफेस एरिया. सो हियर वर्क इज डन. इथं वर्क डन झालेलं आहे, बट वर्क डन इन इन्क्रीजिंग सरफेस एरिया बाय dA, अँड दॅट इन्क्रीज इन सरफेस एरिया इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द सरफेस एनर्जी. आपण सरफेस एनर्जीसाठी फॉर्म्युला बघितला होता, तुम्हाला आठवत असेल, dA इज इक्वल टू आय थिंक dA, ओके, dE is equal to T into dA. आपण तो पाहिलेला फॉर्म्युला जर तुम्हाला आठवत असेल तर. ओके, हे झालेलं आपल्याला. आता इथं ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हियर वर्क इज डन इन इन्क्रीजिंग सरफेस एरिया बाय dA. वर्क इज डन इन increase in surface area by dA, and that increase is stored in the form of the surface energy, and it's stored in the form of surface energy. हे कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर केले, सरफेस एनर्जी. मग त्याच्यावरून आपल्याला एक नवीन इक्वेशन ह्याच्यावरून मिळते आपल्याला. हियर वी आर गेटिंग द न्यू इक्वेशन,
DW इथं वर्कडन झालेलं आहे. DW हे जे आपलं होतं हे DE होतं, कारण हे कोणाच्या फॉर्ममध्ये होतं, DA च्या फॉर्ममध्ये होतं वर्कडन. ओके, DW इज इक्वल टू T इंटू DA. हेच आपण कसं लिहिणार आहे, T इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ DA, 8 pi r इंटू डेल्टा r. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता बघा आपण वर्कडनची किंमत काढली, ती कशा पद्धतीने काढली, इन्क्रीज इन द सरफेस एरिया. नाव आपल्याला आणखी एक फॉर्म्युला माहिती आहे, वी नो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, हियर आता हा फोर्स काय करतो बघा, टेक्स्टबुक मध्ये लिहिलेलं आहे. हियर वी नो द वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. द फोर्स it will causes the change in the surface area. ह्याच्या फोर्समुळे काय झाले, चेंज इन द सरफेस एरिया. डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट इज अ डेल्टा r. इट इज अ इंक्रीज इन रेडियस. मग त्याच्या किमती आपण याच्यामध्ये पुटअप करूया. आपल्याला काय मिळेल, dw इज इक्वल टू, हियर वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ फोर्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ फोर्स, f इंटू डेल्टा r. हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपलं 2 नंबरचं आहे. आता ज्यावेळी आपण चॅप्टर स्टार्ट केलं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, इन दॅट वी नो द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. आता इथं आपला जो प्रेशर असणार आहे, हा प्रेशर कुठला आहे, हियर वी आर गेटिंग द फोर्स, दॅट फोर्स इज एक्सेस फोर्स. आता आपल्याला जो मिळवायचा आहे तो काय असणार आहे, एक्सेस फोर्स. सो हियर त्या फॉर्म्युलावरून आपण असं लिहू शकतो, एक्सेस फोर्स. आपल्याकडे आपण जो पॉईंट बघतोय तो पॉईंटच बघा काय आपला, एक्सेस प्रेशर. मग ह्याच्यावर आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल, F इज इक्वल टू P इंटू एरिया. पण ह्याच्यामध्ये प्रेशर जो आहे तो एक्सेस आहे, इथं मिळणारा फोर्स पण काय असणार आपला, एक्सेस असणार. सो हियर वी विल गेट एक्सेस फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू एरिया. ओके, आता आपण जर ह्याच्या व्हॅल्यू इथं पुटअप केला, वरचं जे मी रफ करते इथं पाठ. आता आपल्याला एक्सेस प्रेशर माहिती आहे, काय एक्सेस प्रेशर, PI मायनस P0. इथं आपल्याला F साठी किंमत आहे, F इज इक्वल टू PI मायनस P0. ओके, इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट, हियर वी आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ ए एरिया. What is the area? It will be 4 pi. Here we have the value of that area, 4 pi r square. आता ही जी किंमत आहे ती F ची किंमत आहे, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज इट. आता ही F ची किंमत आपण DW मध्ये पुट करू. DW आपण ही किंमत कशामध्ये पुट करतोय, पुट इन इक्वेशन सेकंड. पुट इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये जर आपण ही किंमत पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, dw इज इक्वल टू F इंटू dr. याची किंमत घालूया, PR मायनस P0 इंटू 4 pi r स्क्वेअर इंटू डेल्टा r. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आता जर आपण बघितलं तर फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे ते पण कशाची किंमत आहे, dw. त्या पद्धतीने आपण काय केलं, एक्सेस फोर्स आणि एक्सेस प्रेशर, आपल्याला हे रिलेशन माहिती आहे. We are using that formulas and by putting the values we are getting the work done. Now we have the two values of work done, equation first and equation second. आता equation आणि first and second ह्याला जर आपण इक्वेट केलं, what we will get here, this side I will write as it is here, PI minus P0 in bracket 4 pi r square into delta r. पहिले मी सेकंड थर्ड नंबरचं इक्वेशन लिहिला. नेक्स्ट इज देयर T इंटू 8 pi r इंटू डेल्टा r. आता इथे जर बघितलं सिमिलर क्वांटिटीज आपण कॅन्सल करू. व्हॉट एव्हर द सिमिलर इट इज गोइंग टू कॅन्सल बिकॉज दे आर प्रेझेंट ऑन बोथ साइड. हियर इज r स्क्वेअर, हियर विल बी r, हियर इज r. pi will cancel, here 1, here it will remain 2. Finally we will get the value for excess pressure. बघा काय काय होतं, Pi minus P0 is equal to 2T. It will remain as it is. इथे राहणार फक्त R. इथे R square आहे, इथला R cancel झाला. This is the R. The equation number 4. So this equation is called as excess pressure
inside the drop. Otherwise, the Laplace's law for the surface membrane. हे जे इक्वेशन ह्याला काय म्हणणार आपण? Laplace's law for the spherical membrane. Otherwise, excess pressure inside the drop. Okay. So this way, here we completed maximum. In this lecture, I am going to teach you in both language. I hope you understand. मी अशी आशा व्यक्त करते की तुम्हाला नक्की समजलं असेल. ओके. हे पूर्ण एकदा आता रिपीट करत नाही. Just because I explain in 2 languages, so I am not going to repeat. See here. Here we are getting हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले. That equation here. We got this equation. This equation is for the excess pressure inside the drop. आता आपण जाता एकच पॉइंट याच्यामध्ये शेवटचा बघूया. सी द्या आपण आता हे सोप बबल साठी बघणार. हे जे आपले इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जो बदल होतो. आता इथं काय आपल्याकडे एकच सरफेस एरिया होता. आपण जर एकच सोप बबलचा विचार केला. सोप बबल वी नो आपण पाठीमागे सर रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी सरफेस टेन्शन हे पाहिलं. त्याच्यामध्ये सोप फिल्म जी होती तिला 2 सरफेसेस होते. सोप बबल मध्ये काय असणार आहे? 2 सरफेसेस आहेत. इनर सरफेस आहे, आउटर सरफेस. ओके. आता ह्याच्यामध्ये एकच बदल होणार आहे, जास्त मोठा बदल आहे. हे जे इक्वेशन असणार आहे ते इक्वेशन सोप बबल साठी कसं होईल? ते इक्वेशन फॉर काय इक्वेशन आहे? इन्क्रीज इन द सरफेस एरिया बाय इन्क्रीजिंग द लेंथ रेडियस डेल्टा आर. ते इक्वेशन कसं होणार आहे? T into 2 into 8 pi r into delta r. का? कारण ह्याच्यामध्ये 2 सरफेस आहेत. सो दिस व्हॅल्यू विल बिकम जी किंमत आहे ती अशी पडेल हियर T into 60 pi r into delta r. याचा फॉर्म्युला फक्त महत्त्वाचा आहे पण त्याचं इव्हॅल्युएशन कसं होतं हे करण्यासाठी तुम्हाला सांगायचं. आता हीच किंमत जेव्हा आपण इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये आपण वापरू. बघा मी वरती लिहिलेलं आहे हे फक्त मी इथे किंमत ही वापरणार आहे. काय करतोय आपण? हा dw जो आहे आणि इथे जो dw आहे त्याला इक्वेट करतोय. हियर pi minus p0 in bracket 4 pi r square into delta r. This term is only going to change whenever we multiply this side by 2. That t will remain as it is. Instead of 8 it will become 16 pi into r into delta r. Again similar terms are going to cancel. Here it will be left 4. Here square. Here single r. Here last. Here we will get the last point. The excess pressure for soap bubble. For MCQ and for examples it is important. Pi minus P0 is equal to 4T. Here only r is left divided by r. आता हे जे इक्वेशन ही कोणासाठी? एक्सेस प्रेशर फॉर द सोप बबल. In this way, today we completed the formation of a bubble and drops. Next, the excess pressure inside the liquid drop. It is called as the Laplace's law for the surface membrane. And last point is the equation number 5 is for the excess pressure for the soap bubble. Pause the video. The writing you can write. I hope you understand this video. Okay, we'll stop here. Thank you.